या बातमीचे प्रायोजक आहे पिंडीपोल हॉस्पिटल, साईबाबा चौक, न्यू पाचापेठ, सोलापूर. सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा दिलदारपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सोलापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन आपल्याच कार्यालयातील सेवक जितेंद्र चंदेले यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यास लावून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिलदारपणा आणि माणुसकी दाखवली आहे. आपल्याच कार्यालयात तब्बल 15 वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या जितेंद्र सिंग चंदेले या सेवकाच्या हस्ते जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. शनिवारी सोलापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यालयातील सेवक जितेंद्र चंदेले व ज्येष्ठ जिल्हा सरकारी वकिलांच्या हस्ते फीत कापून कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. शासनाच्या विविध कामकाजासाठी सोलापूर जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष आहे. या कक्षाचे संपूर्ण कामकाज जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या आदेशाने चालते. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून सरकारी वकील या स्वतंत्र कक्षास आकर्षक असे डिझाईन साकारण्यात आले व आकर्षक अशी विद्युत रचना करण्यात आली. यावेळी आपल्याच कार्यालयातील सेवकाच्या हस्ते उद्घाटन करून एक आगळा वेगळा प्रयोग जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी केला आहे. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे, ॲडव्होकेट शैलजा कॅथम, ॲडव्होकेट प्रकाश जन्नू, ॲडव्होकेट रजनी बुजरे, ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर, ॲडव्होकेट कविता बागल, ॲडव्होकेट शीतल डोके, ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार, कार्यालयीन कर्मचारी भगवान कदम, रोहित माने, बिराजदार, वांड्रे, साखरे आदींची उपस्थिती होती. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सोलापूर जिल्हा सरकारी वकील कार्यालय या ठिकाणी विधी व न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे त्याची जागा सरकारी कामकाज करण्यासाठी. तर 2018 साली मी या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाने कार्यरत झालो. आज जवळपास 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. काही डागडुजीची कामं या ठिकाणी होती. जिल्हा सरकारी वकिलांचा निजी कक्ष असेल, जिल्हा सरकारी वकिलांचं ऑफिस असेल किंवा आमचे अतिरिक्त सरकारी वकिलांचं कार्यालय असेल, तर या ठिकाणी ती डागडुजीचे कामं करण्यासाठी आम्ही जिल्हा नियोजन अधिकारी यांना विनंती केलेली होती आणि त्याप्रमाणे एक प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे सादर केलेला होता. त्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन अधिकारी आणि त्यांची समिती तसेच त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मान्यता मिळून PWD ऑफिसला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले होते आणि जो काही निधी मंजूर झालेला होता त्या निधीच्या माध्यमातून आज या ठिकाणी नूतनीकरण झालेलं आहे. तर नूतनीकरण झाल्यानंतर औपचारिकता म्हणून त्याचं उद्घाटनाचं कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. तर आमच्या जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सेवक जे आहेत चंदेले त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी जिल्हा सरकारी वकिलांचं जे निजी कक्ष आहे त्याचं नूतनीकरण कार्यालयाचा शुभारंभ केला. तसंच जिल्हा सरकारी वकील कार्यालयाचा जो स्टाफ बसण्याची जी जागा आहे त्याला आपण स्टाफ रूम असं म्हणू शकतो, तर त्याचं या ठिकाणी नूतनीकरण केलं. त्याचा शुभारंभ आमच्या कार्यालयातील ज्येष्ठ सरकारी वकील श्री आनंद कुर्डूकर यांच्या हस्ते आम्ही केलं. तसंच ज्या ठिकाणी आमचे सर्व अतिरिक्त व सहाय्यक सरकारी वकील बसतात त्या कार्यालयाचं देखील नूतनीकरण करण्यात आलेलं होतं. त्याचं उद्घाटन आणि नूतनीकरण या ठिकाणी आमच्या कार्यालयातील ज्येष्ठ सहाय्यक सरकारी वकील श्रीमती माधुरी देशपांडे मॅडम यांच्या हस्ते केलं. अतिशय छोट्या स्वरूपात, छोट्या खाणी, परंतु एक दिमाखात हा उद्घाटनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडलेला आहे. याला सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. अतिरिक्त सरकारी वकील गंगाधर रामपुरे. आज आमच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जिल्हा सरकारी वकील, जिल्हा सरकारी वकिलांचे स्टाफचे ऑफिस आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी बसण्याचं जे दालन आहे त्याचं नूतनीकरणाचं शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स सांगतो की आपण काय खातो, काय पितो याच्यावरती आपली बुद्धिमत्ता, विचारशक्ती हे अवलंबून असतं. त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी बसतो, जे काम करण्यासाठी बसतो, ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी असलेलं सराउंडिंग, परिसर ह्याच्यावर आपलं कार्यशैली, कामाची पद्धत याला चालना देण्यासाठी हे महत्वपूर्ण घटक ठरतात. आणि त्याचा विचार करून जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत साहेब यांनी फक्त त्यांचं निधी कक्ष नाही तर इतर सरकारी वकील आणि स्टाफ बसण्याचे ठिकाण देखील नूतनीकरण केलं आणि परिसर सुंदर आणि स्वच्छ केलं, जेणेकरून प्रत्येकाला काम करताना उत्साह निर्माण व्हावा, त्यांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा या दृष्टीनं त्यांनी हे अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. राजपूत साहेब जिल्हा सरकारी वकील झाल्यापासून
ते नवीन नवीन योजना आणत असतात, जेणेकरून क्रियाशीलता वाढावा सरकारी वकिलांचा आणि स्टाफचा, आणि न्यायदानामध्ये त्यांचा महत्वपूर्ण योगदान हे कामी यावं, यासाठी त्यांचं प्रयत्न आणि काम हे उल्लेखनीय असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. मी अतिरिक्त सरकारी वकील सौ शैलजा कॅतम आज माननीय जिल्हा सरकारी वकील याचे 3 ऑफिसचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे आणि याचं श्रेय जिल्हा सरकारी वकील श्रीयुत राजपूत सर यांना जातं. कारण या तिन्ही ऑफिसमध्ये आज जे काही सुशोभीकरण किंवा नूतनीकरण झालेले आहे त्यामुळे एक सुलभ असं वातावरण निर्मिती झालेली आहे की जेणेकरून आम्हाला कामात उत्साह वाढेल. कारण आपल्या भारतीय राज्यघटनेत सुद्धा सांगितलेलं आहे कलम 19 अन्वये प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार, परंतु त्या कामाच्या ठिकाणी सुलभ असं वातावरण असणं गरजेचं आहे हे आपलं कलम 19 सांगतो. आणि त्याला अनुसरूनच मला वाटतं आज जे नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे त्यामुळे एक प्रकारचं सुलभ असं वातावरण निर्मिती आमच्या ऑफिसमध्ये झालेली आहे. त्यामुळे जेणेकरून आम्हा सर्व सरकारी वकिलांना एक प्रकारचा कामात उत्साह आलेला आहे आणि त्या कामाची चोणूक आम्ही नक्कीच आमच्या केसेस मार्फत दाखवून देऊ अशी मी आशा व्यक्त करते. आणि या सर्वांचं श्रेय आमच्या DGP राजपूत सरांना जातं. त्यामुळे सरांना मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना धन्यवाद. गुणवत्तापूर्ण आधुनिक रुग्णसेविकेची नवी परिभाषा. रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या सोलापूर शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्रीनिवास S. पिंडीपोल यांचे पिंडीपोल हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलमध्ये मिळेल आपणास अत्यावश्यक सेवा, सुसज्ज अति दक्षता विभाग, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, रुग्णांचे अस्तित्व काळजी घेणारे स्टाफ, 50 बेड्स सुसज्ज हॉस्पिटल, 24 तास रात्रीची सेवा, अद्ययावत ICU, प्रशस्त वेटिंग हॉल, स्वतंत्र पुरुष व स्त्री वॉर्डसह भरपूर सुविधा. आमचा पत्ता मुख्य शाखा 1 साईबाबा चौक, न्यू पाश्चापेठ, सोलापूर. संपर्क 0217 26 51 933. शाखा नंबर 2 जुना विडी घरकुल, सोलापूर. संपर्क 7620859823.